नमस्कार मित्रांनो, तुम्ही कितीही मेहनत करत असाल, पण जर तुमच्या आयुष्यात यश येत नसेल तर कदाचित मेहनतीची कमतरता नाही तर योग्य नियमाची कमतरता आहे. कारण आयुष्यात पुढे जाण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. कधी कोणावर विश्वास ठेवायचा, कधी गप्प राहायचं, आपली कमजोरी कोणाला सांगायची नाही आणि पैसा, वेळ आणि संधी यांचा उपयोग कसा करायचा या सगळ्याबद्दल आचार्य चाणक्यांनी शेकडो वर्षापूर्वी अतिशय महत्त्वाचे विचार सांगून ठेवले आहेत. आज आपण चाणक्य नीतीमधील असे 4 नियम जाणून घेणार आहोत, जे तुम्ही आपल्या आयुष्यात वापरले तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीतच बदल होऊ शकतो. आणि शेवटचा नियम तर असा आहे की तो समजला तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नियम 1. तुमची कमजोरी प्रत्येकाला सांगू नका. चाणक्य नीतीचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की आपल्या कमजोरीची माहिती प्रत्येकाला देऊ नये, कारण प्रत्येकजण तुमचा मित्र असेलच असं नाही. काही लोक तुमचं दुःख ऐकतील, तुमच्यासोबत सहानुभूती दाखवतील, पण योग्य वेळ आली की त्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतात. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तुम्ही ती गोष्ट प्रत्येकाला सांगत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील ही कमजोरी इतरांना माहीत होते. म्हणून चाणक्य नीतीचा अर्थ असा घ्या, दुःख असेल तर प्रत्येकासमोर रडू नका, कारण कमजोरी असेल तर प्रत्येकाला सांगू नका आणि तुमची पुढची योजना तर कोणालाही सहज सांगू नका. कारण तुम्ही एखादी योजना पूर्ण करण्याआधीच जर ती सगळ्यांना सांगितली तर अनेक लोक सल्ले देतील, काही लोक हसतील तर काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आधी काम करा आणि परिणाम दिसल्यानंतरच जगाला सांगा. एक लक्षात ठेवा, शांतपणे केलेली मेहनत हे अनेकदा मोठ्या आवाजात केलेल्या घोषणेपेक्षा जास्त प्रभावी असते. नियम 2. वेळेला सर्वात जास्त महत्त्व द्या. पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो, संपत्ती गेली तर पुन्हा मिळवता येते, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. चाणक्य नीतीमध्ये वेळेचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. आज अनेक लोक म्हणतात, उद्या करतो, नंतर करतो, थोड्या वेळानं करतो, आणि हे नंतर कधी वर्षामध्ये बदलते हे त्यांनाच कळत नाही. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा असतो, तो म्हणतो पुढच्या महिन्यात सुरू करतो. एखाद्याला अभ्यास करायचा असतो, तो म्हणतो उद्यापासून करतो. एखाद्याला नवीन कौशल्य शिकायचं असतं, तो म्हणतो वेळ मिळाला की शिकेन. पण मित्रांनो, वेळ कधीच मिळत नाही, वेळ काढावा लागतो. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये एक मोठा फरक असतो. सामान्य व्यक्ती वेळ कसा जाईल याचा विचार करते. यशस्वी व्यक्ती वेळ कुठे वापरायचा याचा विचार करते. म्हणून आजपासून एक नियम करा. दिवसातील किमान 1 तास स्वतःसाठी ठेवा. नवीन काहीतरी शिका. तुमच्या कामावर लक्ष द्या. तुमच्या भविष्यासाठी योजना करा, कारण आजचा 1 तास तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवला तर उद्याचे अनेक वर्षाचे आयुष्य बदलू शकते. वेळेची किंमत समजणारा माणूसच आयुष्याची किंमत समजू शकतो. नियम 3. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. तुम्ही कितीही चांगले असलात तरी तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारावर परिणाम करतात. जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांसोबत राहिलात तर हळूहळू तुमच्या मनातही नकारात्मक विचार येऊ लागतात. हे आपल्याला जमणार नाही, आपण हे करू शकत नाही, लोक काय म्हणतील, आपल्यापेक्षा मोठे लोकच हे करू शकतात, असे विचार तुमची स्वप्न कमकुवत करतात. म्हणून चाणक्य नीतीचा एक महत्त्वाचा धडा असा आहे, संगत विचारपूर्वक निवडा. ज्या व्यक्ती तुमच्या प्रगतीला प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबत राहा. ज्या व्यक्ती तुमच्या चुका सांगतात
पण तुमचा अपमान करत नाही त्यांच्याकडून शिका. आणि ज्या व्यक्ती सतत तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या स्वप्नाची खिल्ली उडवतात आणि तुम्हाला मागे खेचतात, त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं चांगलं. याचा अर्थ कोणाशी भांडण करा असा नाही, फक्त तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची हे शिका. कारण घराचा दरवाजा प्रत्येकासाठी उघडा ठेवला तर चोरही आत येतो, तसंच मनाचा दरवाजा प्रत्येकासाठी उघडा ठेवला तर चुकीचे विचारही आत येतात. म्हणून लोकांना दूर करण्यापेक्षा लोकांपासून स्वतःच्या मनाचे संरक्षण करायला शिका. नियम 4. यश मिळालं तरी अहंकार करू नका. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. आज तुम्ही यशस्वी असाल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे पद असेल, लोक तुमचा आदर करत असतील, पण परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून यश मिळाल्यावर गर्व करू नका. कारण झाडाला कितीही फळं आली तरी त्यांच्या फांद्या खाली झुकतात. तसंच खऱ्या अर्थाने मोठा झालेला माणूस अधिक नम्र होतो. अहंकार माणसाला 2 गोष्टी शिकवतो: मला सगळं माहीत आहे आणि मला कोणाचीही गरज नाही. पण हीच 2 वाक्ये माणसाच्या पतनाची सुरुवात करू शकतात. म्हणून यश मिळाल्यावरही जमिनीवर पाय ठेवा. ज्यांनी तुमची सुरुवातीच्या काळात साथ दिली त्यांना विसरू नका. ज्यांच्याकडून तुम्ही शिकलात त्यांचा आदर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आज तुम्ही जिथे आहात तेथे पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक लोकांची, अनेक संधींची आणि अनेक अनुभवाची मदत झाली आहे, हे विसरू नका. आता या 4 नियमाचा सार समजून घ्या. पहिला नियम, तुमची कमजोरी प्रत्येकाला सांगू नका. दुसरा नियम, वेळ वाया घालवू नका. तिसरा नियम, चुकीच्या संगतीपासून स्वतःला वाचवा. आणि चौथा नियम, यश मिळाल्यावर अहंकार करू नका. हे 4 नियम साधे वाटतात, पण आयुष्यात खऱ्या अर्थाने लागू केले तर यांचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. मित्रांनो, यश एका दिवसात मिळत नाही. यशासाठी अनेक दिवस शांतपणे मेहनत करावी लागते. काही लोक तुमच्यावर हसतील, काही लोक तुम्हाला कमी लेखतील, काही लोक म्हणतील तुझ्याने नाही होणार. पण अशा वेळी लक्षात ठेवा, तुमचं भविष्य लोकांच्या मतावर नाही तर तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणून तुमची कमजोरी सांभाळा, तुमचा वेळ सांभाळा, तुमची संगत सांभाळा आणि यश मिळाल्यावर तुमचा स्वभाव सांभाळा. कारण पैसा, पद आणि प्रसिद्धी मिळवणं हे मोठं यश नाही, तर हे सगळं मिळाल्यानंतरही चांगलं माणूस राहणं हेच खरं यश आहे. जर तुम्हाला चाणक्य नीतीचे अनेक जीवन बदलणारे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्याला मित्रासोबत किंवा एखाद्या नातेवाईकासोबत नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, मी माझा वेळ वाया घालवणार नाही. कारण बदलाची सुरुवात मोठ्या निर्णयाने होत नाही तर एका छोट्या संकल्पाने होते. धन्यवाद. नमस्कार.